नमस्कार मंडळी. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आपण गाडी घेतली ती, गाडीची पूजा केली ती. त्यानंतर कंपनीने गाडीमध्ये काय-काय कमी दिलंय ते पण दाखवलं. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आपण टप आहे त्याला बॉडी बनवण्यासाठी दिलं होतं गाडीची. ते बॉडी बनवल्यानंतर आपल्याला त्यासोबत काय-काय आलेलं हे सगळं दाखवणार आहोत. ब्लॉग आपला कंटिन्यू पहा. तुम्हाला सुरुवातीला दाखवतोय हा गार्ड बघा. हा समोरचा गार्ड आहे. त्या गार्डला ह्या 3 प्लेट आहेत. त्या 3 प्लेटवर आपण लिहिलेलं आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग प्रसन्न. तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्या गार्डच्या वरती जे आहेत प्लेटच्या वरती हे 3 गट्टे आहेत. गट्टू बोलतात त्याला. हे 3 आहेत. इकडे 2 आहेत. त्या साइडला 3 आहेत. या साइडला 2 आहेत. असे टोटल 3, 3, 6 आणि 8 आहेत. मध्ये लावलेलं आहे सूर्याची आपण जे बनवलेलं आहे ते इथे लावलेलं आहे सूर्यदेवाचं. त्यानंतर तुम्हाला मी दाखवतोय ही मूस. ही मूस एवढी मोठी नसते. पंजाब साइडला जे खास करून चालते ही. खूप पंजाब साइडला याचं क्रेज आहे. म्हणजे लोकांना खूप आवड आहे यासाठी. तर आपण पण ते होतं तर लावलं. ते लावण्यासाठी आपण समोर बघा हे ब्लू कलरचे हे बस फिट करण्यासाठी आहेत. हे 2 बसवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला अजून दाखवतो तो म्हणजे हा भगवा झेंडा. हा भगवा झेंडा आपण त्यासोबतच बसवलेला आहे, जे आपण बॉडी बनवण्यासाठी नेलं होतं तिथूनच. तर हा भगवा झेंडा आपल्याला फिट करून भेटतो. इथे ही पट्टी बनवली जाते आणि त्यानंतर इथे हे बसवलं जातंय. नंतर आपण गाडीला अजून एक गोष्ट लावलेली आहे, ते म्हणजे गुड्स कॅरियर. हे बघा, आपण इथे लिहिलंय गुड्स आणि तिकडे लिहिलंय कॅरियर. नंतर आपलं वरचं कॅरियर ही त्यासोबत आलेलं आहे. बघू शकता हे रेडियम आपण नंतर केलेलं आहे. आई महालक्ष्मी हा आपल्या डहाणू महालक्ष्मीचा फोटो आहे तो आपण लावलेला आहे. वरती पाईप हे सुद्धा हे तिथे स्वतः ते बनवतात. जे बॉडी बनवणार आहेत त्यांनी स्वतःने हे बनवलेले आहेत. ते कुठून विकत आणलेलं नाहीये. हे स्वतः ते बनवतायत. फक्त हे गट्टू आहेत ते विकत घेतात आणि ते आपल्याला बसवून देतात. परंतु हे गार्ड जे आहे हे पंजाब गार्ड म्हटलं जातं याला. पंजाब साइडला खूप हे चालते आणि ह्याला पंजाब गार्ड म्हणतात. कॅरियर सॉरी गार्ड नाही पंजाब कॅरियर म्हणतात. तर ते स्वतः बनवतात. हे कुठल्या प्रकारचे विकत आणत नाहीये ते. फक्त हे पाईप वगैरे विकत आणतात आणि स्वतः ते बनवतात तिथे. आपल्याला फिट करून भेटते. त्यानंतर पुढे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, ही मागची साईड जी आहे, तर इथे जो पत्रा लावण्यापेक्षा किंवा छोटे-छोटे चॅनल लावून हे करण्यापेक्षा आपण इथे फळ्यांनी त्यांनी बनवून दिलेलं आहे आपले छान प्रकारे आणि ही जी डिझाइन बनवलेली आहे. त्यानंतर समोरचं तुम्ही बघू शकता. तर तिथे जो त्यांचं बनवण्याचं त्यांचं मॉडर्न बॉडी मेकर्स म्हणून नाव असते. तर तिथे त्यांचा यम असतो. पण आपण तिथे के बनवून घेतलेला आहे. मधल्या ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल. आता हे कॅरियर लावलेलं आहे म्हणून दिसत नाहीये. पहिला एकदम स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर हे बघा, हे तुम्ही बघू शकता लाकडी. लाकडी फळ्या या आहेत छोट्या. त्याला हे साईजच्या फळ्या आहेत. त्याला त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. नक्षी काढलेली आहे मशीनवर आणि ही नक्षी बघू शकता. ह्या फळीवर वेगळी नक्षी आहे, याच्यावर वेगळी आहे, याच्यावर वेगळी आहे. नंतर ही नाही सेम आहे, ही नाही सेम आहे. वरच्या ज्या आहेत ते वेगळे आहेत. हे त्या फळ्या आहेत. फळ्यावर त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे ना त्याला कलरही तेच केलेला आहे. खूप सुंदर असं वाटते. तुम्हाला कसं वाटते तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर हे हुक मारलेले आहेत. आता हे हुक वेगळ्या 2 प्रकारचे येतात. एक पट्टीचे कसे येतात आणि हे गोल हुक. तर हे आपल्याला असे गोल असले तर खूप छान आहे. त्यानंतर इथे बघा, हे डिझेल आहे. हे डिझेलचं पेंट पण हे पण त्याहीच लिहून दिलेलं आहे. त्यानंतर हे खाली हे पण त्या बॉडी मेकर्सनीच बनवून दिलेलं आहे. हे त्यांचं नाव आहे मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर जुने. तिथे 2 सटाणामध्ये दोघं जण आहेत या नावचे. तर हे जुने आहेत. हे जुने यांचं प्रॉपर काम चालते. यशवंत नगर, ताराबाद रोड, सटाणा. हा त्यांचं नाव आहे. प्रोप्रायटर निरंजन बोरसे. मोबाईल नंबर हे त्यांचे आहेत. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हे तर त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे रबर आहेत म्हणजे पट्ट्या याच्या ट्यूबच्या त्या बांधू शकतो याच्यात म्हणून ते कदाचित बनवलेलं असेल कोणी काय दुसरं लावू शकते. हा रबर लावलेला आहे जेणेकरून आपल्याला मागे इकडे ह्या लाइटिंगवर वगैरे किंवा वरती बॉडीला चिखल नको उडू. नाही हा तर कंपनीचा आहेच पण अजून हा एक लावलेला आहे आपण. तर हे एक सेफ्टी आहे. आता तुम्हाला दाखवतो का इकडे मागची साईड. हे बघा, हे पाईप बघा, इथे व्यवस्थित चढण्यासाठी आहे. त्यानंतर हे बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग बघा, या फळ्या आहेत 4 मागे. त्या बसवण्यासाठी इकडे हे अँगल लावलेला आहे, हा अँगल लावलेला आहे आणि या 4 फळ्या आहेत. त्यांना त्यांनी क्रम कसा दिलाय बघा. या साइडने क्रम दिलाय
4, 3, 2, 1 म्हणजे ही वरची हे तुम्हाला कधी म्हणजे असं उलट-सुलट बसण्याची गरज नाहीये. इंग्रजी ज्याला असेल त्याला ए-बी-सी-डी दिलेले आहे हे 4 नंबर. त्यानंतर आपण ह्याच्यावर काढलेला आहे जो अयोध्येतील राम मंदिरावर ध्वजा फडकवण्यात आला. त्या ध्वजेचं आपण चित्र काढलेलं आहे ते. तर हे बघू शकता त्या ध्वजेवर हे झाड आहे ते आपण इथे काढलेलं आहे. इथे ओम काढलेला आहे. हा सूर्याची प्रतिमा आहे त्याच्यामध्ये ओम आहे आणि नंतर सगळ्यात वरती वरच्या फळीवर जे आहे ते म्हणजे जय श्रीराम. अशा पद्धतीने हे मागचं आहे. नंतर हे हा फालका बघू शकता. कशा पद्धतीने काय केलं जाते हे ते काढतात आणि त्याला अशा पद्धतीने इथे चॅनल मारतात, हे चॅनल मारतात. हे सगळ्या हुक आहेत आपल्याला रस्सी मारण्यासाठी. नंतर त्यांच्याकडे पेंटर असतो. तो पेंटर तुम्हाला तुमच्या सांगण्याप्रमाणे पेंट करून देतो. तर आपण इथे कडा काढलेला आहे जो असतो नारळ आणि ताम्हणामध्ये ठेवला जातो ते आहे. आणि ही डिझाइन केलेली आहे. आता आपण सिग्नल जे आहेत ते सिग्नल बघा. इथे सिग्नल केलेले आहेत लाल, येलो, ग्रीन. इथे पण तसंच आहे लाल, येलो, ग्रीन. आणि हे जे ब्रेक लाईट वगैरे आहेत, त्याला एक सेफ्टी म्हणून किती छान प्रकारे आहे बघा, सेफ्टी म्हणून. हे पण त्याचं सगळं त्याचं हे कंपनी दिलेले सेन्सर आहेत आणि हे आपण नावून टाकलेले आहेत. हा आपला भाचा हार्दिक सगळ्यात छोटा. हा त्याचाच भाऊ जिग्नेश. नंतर हा माझा नैतिक. त्याचं नाव आपण इथे टाकलेलं आहे. ही आपली नंबर प्लेट आहे. नंतर इथे जो अँगल लावलेला आहे त्याने चढण्या-उतरण्यासाठी मागे सेफ्टीसाठी त्या ह्याच्यावर आपण काय लिहिलेलं आहे, स्वप्न वडिलांचे, साथ आईची आणि कष्ट लेकरांचे. वडिलांचे जे स्वप्न होतं म्हणून वडिलांचं स्वप्न, स्वप्न वडिलांचे, साथ आई देते. आजपर्यंत आईने प्रत्येक कामामध्ये सपोर्ट ठेवलेला आहे. आपण जेही काम करतो तेही आपल्या आईला 70 वर्ष झालेली आहेत, तरी आई आज आपल्या घरामध्ये काम करते. आपल्या दुकानामध्ये सांगा तिथेही काम करते आणि आम्ही करतो माझ्या मुलासहित, मी, माझी पत्नीसहित त्याच्यामुळे कष्ट लेकरांचे असं लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे स्टॉप लिहिलेलं आहे. ते एलकोट एलकोट जय मल्हार. आपले कुलदैवत जेजुरीचे खंडोबा म्हणून आपण एलकोट एलकोट जय मल्हार लिहिलेला आहे. हा आपला गाडी नंबर आणि हा आहे बॅक कॅमेरा. तो तुम्हाला मी नंतर दाखवेल. मधलं ते कसं आहे ते. आता सध्या एवढंच दाखवतो. आता या साईडनं तुम्ही परत या. हे बघा या साईडनं पण सेम डिझाइन आहे. हा जो पाईप जातो ते सेम असं इथून ते तिथपर्यंत जातो आणि वरचं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे मागचं बघा हा चॅनल आहे आणि या चॅनलला त्यांनी हुक जे आपण बांगडी टाईप येतो विकत घेऊन लावतात ते तसं नाहीये. त्यांनी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. हे हुक मारलेले आहेत आणि त्याच्यावर एक पाईप दिलेला आहे. त्या पाईपाची उंची जास्त नाही ठेवलेली आणि उंची जास्त नाही ठेवली तेवढी चांगली आहे. ही मधली उंची जास्त ठेवून काही अर्थ नाहीये. याच्यावर आपण कापड टाकून हे बघा इकडे हे छोटे हुक बांधलेले आहेत. तर त्या त्या पाईपावरनं असं रस्सी बांधून ना या हुकामधनं लावून तुम्ही लावू शकता ना वरती कपडा टाकू शकता. हे आहे. नंतर हा फट्टा बॉक्स आहे बघा. हा फट्टा बॉक्स कशासाठी दिलेला आहे, इथून हे खोलू शकता आणि ज्या मागच्या 4 फळ्या दाखवल्या, त्या फळ्या काढून आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. ना हे पुन्हा बंद करू शकतो. इथे लॉक लावायचं पण तुम्ही लावू शकता. त्या फळ्या याच्यामध्ये ठेवल्यानंतर इथे त्यांनी लिहून दिले आहे दुधकर बंधू. आपलं सरनेम आहे दुधकर म्हणून दुधकर बंधू. आपण एंबूरचे म्हणून एंबूरचं लिहिलेलं आहे. आपला मोबाईल नंबर आहे. त्यानंतर इकडे आपण थोडं पुढे आलो, तर ही बघा शिडी. या कॅरियरवर जाण्यासाठी आपल्याला ही शिडी बनवलेली आहे. ही शिडी सुद्धा ते स्वतः बनवतात आणि स्वतः फिट करतात. ही कशा पद्धतीने फिट केलेली आहे बघा इकडे त्या साईडला अशा ठिकाणी फिट करतात. त्यानंतर इथे ही फिट केली जाते. अशा पद्धतीने आपण वर जाऊ शकतो. अजून याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट आपल्याला करून दिली. ती म्हणजे इकडून एक, ती म्हणजे हे बघा, इथून आहे ना, इथून चिखल इथे इथे छोटा गॅप होता, एक होल. त्याच्यामुळे उडणारा चिखल आहे, माती आहे ती इथून उडायची. मग मी त्यांना जेव्हा इथे सांगितलं का मला इथे काय करून द्या, तर त्याने हे सिस्टम करून दिली. त्या साईडने पण त्यांनी तसंच लावून दिले, इथं पण तसंच लावून दिलेलं आहे. आणि हे बघा हे सिग्नलसाठी हे आपण इथे बसवलेलं आहे. एवढं काम त्यांनी आपल्याला याच्यामध्ये करून दिलेलं आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित दाखवतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, त्यानंतर सूर्यदेवाची प्रतिमा तिथे आहे. ते गट्टू लावलेले आहेत ते हे मूस, त्यानंतर हा झेंडा आहे, भगवा झेंडा. हे गुड्स कॅरियर हे आपण रेडियमने नंतर लिहिलेलं आहे. हे करा आहे कॅरियरवर आई महालक्ष्मी, आई महालक्ष्मी डहाणूची तिचा फोटो आपण बसवलेला आहे. पहिल्या गाडीमध्ये आपल्या मध्ये
आहे तो फोटो. आपण ती आता ह्या गाडीमध्ये तशी काच नाहीये म्हणून बाहेर केलेला आहे. आता त्यानंतर हे बघा पूर्ण गाडी दाखवतो मी तुम्हाला. हे बघा. कलर कशा पद्धतीचा दिलेला आहे. आपल्याला यामध्ये कुठलंही काय करायची गरज पडणार नाही असं मला वाटते. आणि तुम्हाला अजून दाखवायचं राहिलं ते म्हणजे ह्या साखळ्या बघा. ह्या साखळ्या पण त्याच्या सगटच बनवून देतात. या साखळ्या ज्या आहेत त्या इथे पहिला लोमत्या असायच्या त्या आता अटकवायला त्यांनी बनवून दिलेलं आहे बघा. इथे अटकवून ठेवू शकता म्हणजे खाली ते पडू नाही शकत. आता बघा तुम्हाला पूर्ण दाखवतो मागचा हा जय श्रीराम हा झेंडा आहे. त्यानंतर हा मागचा जो फाळका येतो तो, तो आहे. खाली आपण लिहिलेलं आहे "एलकोट एलकोट जय मल्हार, स्वप्न वडिलांचे, सात आईची आणि कष्ट लेकरांचे." अशा प्रकारे आपल्या गाडीमध्ये पूर्ण जी बॉडी बनवण्याला दिलेली आपण, ते काम झालेलं आहे. हे बघा. आता यामध्ये आपण अजून कामं केलेली आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाटे पण वाढवलेले आहेत गाडीला. मागे पण पाटे वाढवलेले आहेत, पुढे पण पाटे वाढवलेले आहेत आणि रेडियमचं केलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. एकदा आई महालक्ष्मीचा फोटो तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, आईला महालक्ष्मी आपल्या डहाणूची आई महालक्ष्मीचा हा फोटो आहे. धन्यवाद.